हेडलाईन्सचे प्रायोजक संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटेंना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक. राहुरी पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास केली कारवाई. राहुरी तालुक्यातल्या 35 वर्षीय विवाहित महिलेने दाखल केला होता बलात्काराचा गुन्हा. श्रीरामपूर बाबळेश्वर रोडवर नांदूर शिवारात सापडलेल्या मयत तरुणाचे रहस्य उलगडले. केलवडच्या ॲपेरिक्षा चालकानं दारूच्या नशेत नांदेडच्या प्रवासी तरुणाचा खून केल्याचं उघड. श्रीरामपूर पोलिसांची आव्हानात्मक कामगिरी सफल. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ केल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. विधानसभेला पुन्हा संधी द्या, पुढील 5 वर्ष तुमच्यासाठी देईल म्हणत अकोले तालुक्यातील जनतेला साद. विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी जनसेवा युवा मंच स्थापन. युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटलांची माहिती. युवा मंचशी जोडल्या गेलेल्या 20,000 तरुणांचा भव्य मेळावा शिर्डीत संपन्न. जाती धर्माच्या पलीकडे युवकांच्या भवितव्यासाठी समाज उभारणीचा मांडला अजेंडा. आणि शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार मोनिका राजळ यांच्या विरोधात भाजप नेत्यांकडून बंडाचं निशाण. गोकुळ दौंड आणि अरुण मुंडेंनी घेतला निर्धार मेळावा. दोघांपैकी एकाला भाजपनं तिकीट न दिल्यास अपक्ष लढण्याचा दिला इशारा.